राजीनामा द्या, राजीनामा द्या। छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी। जय शिवराय। आज लालबाग या ठिकाणी ही सगळी शिकणारी आहेत, तरुण मुलं आहेत, नोकरी करणारे, त्यांच्या माध्यमातून आम्ही उतरताना कुठल्याही प्रकारचं कायद्याचं उल्लंघन होणार नाही याची काळजी घेतली आहे। पुन्हा एकदा मी विनंती करतो की या वाल्मिक कराडला 15 दिवसाची अटक करा, नाही झाल्यास मराठा समाजावर का केलेला तपास असा पोलिसांनी तर त्याचं कारण उघड आहे की त्यांच्यावर कोणाचा तरी दबाव आहे म्हणून अशा प्रकारचा तपास केलेला आहे। गुन्हा ताबडतोब नोंद नाही केला, त्यामुळे आरोपी मोकाट सुटलेले आहेत आणि यामुळे जमा केलेले जे पुरावे आहेत ते पुरावे नष्ट होण्याची भीती आहे। जय शिवराय। जो बीड जिल्हा महाराष्ट्रामध्ये संतांची भूमी म्हणून आपण ओळखत होतो, ज्या संतांच्या भूमीमध्ये इथून वारकरी परंपरा चालू अवलंबन करू, ज्या ठिकाणी पाहिलं गेलं तर मराठी भाषेतून जो झाला असेल तो बीड जिल्ह्यातून झालाय आणि आमची वऱ्यांची भूमी म्हणून ओळखली जाते। दुर्दैव आहे त्याचा जर बीडचा बिहार झालाय का, झाला नाही तर त्यापेक्षा भीषण बिहार झालाय। आणि आता बीडचा बिहार झाल्यानंतर महाराष्ट्र शासन कुठे करताय का, ते असं जर आयडल आपल्याला बनवायचं असेल जिल्हा तर तोच जिल्हा आपल्याला। बोला, माझं नाव राजन घाग, मराठा क्रांती मोर्चा समन्वय। बोला। आज या ठिकाणी तुम्ही आंदोलन करताय, ना कोणती संघटना ना कोणता काय नेमकं कारण आहे आणि तपासासाठी तुम्ही काय मागण्या करताय? मस्साजोगमध्ये संतोष देशमुख या मराठा युवकाची जी हत्या झालेली आहे ती अतिशय निर्घृणपणे हत्या झालेली आहे। अजूनपर्यंत कोणीही कोणाची हत्या असे केले नव्हते, वेळ आलेला एखाद्या गोळी मारलेली आहे, पण ज्या प्रकारे हालाल करून मारलेले त्याच्या शरीरात एकही हाड शिल्लक ठेवलेलं नाही, हा अत्यंत किळसवाणा प्रकार आहे आणि याच्याच विरोधात मराठा समाज न्याय मागण्यासाठी रस्त्यावर उतरला। ही हत्या जी झाली आहे ही हत्या होऊन 15 दिवस झाले तरीही मुख्य आरोपीला अटक केली जात नाही, याचं कारण काय? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत, गृहमंत्री आहेत, एक आरोपीला जर तुम्ही अटक करू शकत नसाल तर आम्हाला रस्त्यावर उतरायला लागेल। आज आम्ही थोड्या प्रमाणात रस्त्यावर उतरलेलो आहे। आम्ही निवेदन करतोय मुख्यमंत्र्यांना की 15 दिवसात यांना अटक करा, वाल्मिक कराडला, न केल्यास मराठा समाज पूर्णपणे रस्त्यावर उतरेल। 60 मोर्चे काढले आम्ही, 61वा मोर्चा काढायला आम्हाला वेळ लागणार नाही आणि तर ज्याच्यानंतर जो रोज उरेल त्याला जबाबदार हे प्रशासन सरकार असेल। धनंजय मुंडे यांची तुम्ही राजीनाम्याची मागणी केलेली आहे, शासन प्रशासनाला काय इशारा द्यायला या आंदोलनाच्या माध्यमातून? धनंजय मुंडेंनी जाहीररित्या सांगितलं हो त्यांच्याने आमचे वाल्मिक कराडचे आणि आमचे संबंध आहेत। आज जर खरोखर असे असेल जर हे सरकार सुशासन म्हणून 5 वर्ष सरकार चालणार असेल तर धनंजय मुंडेंनी हात धरून त्याला पोलीस स्टेशनमध्ये न्या आणि चौकशी करा। नसेल मग तुम्ही करताय काय? असे राज्यकर्ते आम्हाला नकोत। जर याला 15 दिवसात अटक झाली नाही तर मराठा समाज रस्त्यावर उतरेल, पण धनंजय मुंडेच्या विरोधातही जागोजागी आंदोलनं केली जातात। चिंचाकी सरकार पुन्हा एकदा बनलेलं आहे आणि सरकार बनताच हा प्रकार घडलेला आहे। सध्या राजकीय पक्षांनी सरकारवर येण्यासाठी नैतिकता सोडलेली आहे, त्याच्यामुळे त्यांच्याकडून आम्हाला काही अपेक्षा नाही। कोणीही आपले एजेंडे इश्यू घेऊन उतरतो। आज सगळ्या विचारधारांना त्यांनी मूठमाती दिली आणि सरकारमध्ये फक्त राज्य सरकारमध्ये मंत्री बनायला आणि जे काय पैसा खायला हे लोक भरलेले आहेत। पण तुम्हाला सुशासन चालवायचं तर आज उदाहरण घालून घ्या, वाल्मिक कराडला अटक करा। तुमच्या राजकारणाशी आम्हाला काही देणं नाही, कोणी कोणाच्या मांडीवर बसा, आम्हाला त्याची काही घेणं नाही। आपणच सांगितलं की मराठा समाजाने 60 मोर्चे काढले, मराठा समाज विखुरलेला आहे, त्यामुळे असे प्रकार होतात असंच होतंय। मराठा समाज एकत्र नाहीये, मोठा समाज आहे, कर्ता समाज आहे, मोठा भाऊ समजून सगळ्यांना बरोबर घेऊन चाललेला आहे, सगळ्यांना राजकारण मिळालं आहे, सगळ्यांना आरक्षण मिळालेलं आहे, सगळ्यांना सुरक्षितता मिळाली आहे कायद्याची, एससीला मिळालेली, एसटीला मिळाली, मराठीला नाही मिळालेली। ही जर कायद्याने जर संरक्षण मिळालं असतं तर असे प्रकार घडले नसते, म्हणून आम्ही आज आमच्या हक्कासाठी रस्त्यावर। ओके, आपल्याचं नाव घेतलं ना? नाव काय तुमचं? नमस्कार, माझं नाव राजन घाग, मराठा क्रांती मोर्चा समन्वय। ओके।